गोट्यामध्ये जे शेण आहे त्याच्यापासून आपण बायोगॅस निर्मिती प्रकल्प केला। सोलापूर जिल्ह्याचा आदर्श जीवन गौरव पुरस्कार मिळाला। नमस्कार, मी सुशांत सुभाष कोकाटे, राहणार तांबोळे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। दूध व्यवसायाला सुरुवात आमच्या वडिलांनी 1990 साली 2 गायीपासून केली आणि त्याच्या वाढत गायी 9, 10, 15 झाल्या। नंतर 2016 साली माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता हा व्यवसाय पुढे न्यायचं ठरवलं। त्यानंतर आम्ही बंदिस्त गोठा बांधला, 26x100चा गोठा बांधला, टेल टू टेल पद्धतीचा गोठा बांधला आणि पहिला पारंपरिक पद्धतीनं जो दूध व्यवसाय केला जायचा त्याला आधुनिकतेची जोड दिली। त्याच्यामध्ये आपण गायींना 24 तास पिण्यासाठी पाण्याची सोय केली आणि फॅन बसवले, फॉगर बसवले। त्याच्यामुळे गोठ्याचं टेम्परेचर कमी झालं आणि गायीच्या आरोग्यात फरक पडला आणि आमचं रोजचं दैनंदिन दूध उत्पादन हे 10 ते 15 लिटरनं वाढ झाली। त्याच्यामध्ये आम्ही दुधाच्या गायीसाठी सेपरेट कप्पा, गाभण गायीसाठी सेपरेट कप्पा केला आणि कालवडीसाठी एक सेपरेट कप्पा केला। त्याच्यामुळं दुधाचे सातत्य ते टिकून राहिलं आणि दुधात वाढ झाली। त्यानंतर आपण मुरघासाचे 2 बंकर बांधले, 70 टनाची कॅपॅसिटी आहे त्या बंकरची आणि आपण बंकरमध्ये करत असल्यामुळे त्या ट्रॅक्टरनं प्रेस केल्यामुळं बुरशी आणि फंगस आणि खराब व्हायचं प्रमाण कमी आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा मुरघास बंकरमध्ये तयार होतो। पावसाळ्यातही काही अडचण येत नाही आणि मुरघास खाल्ल्यामुळं गायींची तब्येतच सुधारणा झाली आणि दुधात पण वाढ झाली। आधी काय व्हायचं, दररोज आम्हाला हिरवा चारा आणायला मॅनपॉवर जास्त लागायची आणि चाऱ्याची रोज सातत्य राहत नव्हतं। त्याच्यामुळं आम्ही मुरघासाकडे वळलो। गोट्याचं कामकाज आमचं सकाळी पहाटे 4ला चालू होतं आणि सकाळी पहिल्यांदा गायी मुक्त गोट्यातून बंदिस्त गोट्यात बांधल्या जातात। त्यानंतर त्यांना चारा दिला जातो, नंतर पशुखाद्य दिलं जातं। चाऱ्यामध्ये त्यांना मुरघास, हिरवा चारा, मका आणि वाळला चाऱ्यामध्ये आम्ही हरभऱ्याचं काढ हे देतो। नंतर हिंदुस्तान फीड्सचं आपण 13 हे पशुखाद्य लिटरला 350 ग्रॅम प्रमाणात देतो। त्याच्यामध्ये आपण ब्रीडिंगवर काम चालू केलं आणि 15 इम्पोर्टेड सिमनच्या कालवडी तयार केल्या। त्याच्यात WWS असेल, ABS असेल, NDDB असेल, बायफ असेल, त्या इम्पोर्टेड सिमनच्या कालवडी तयार केल्या। ज्या तयार झालेल्या कालवडी आहेत त्यांना पहिल्या 7 महिन्यापर्यंत आपण स्टार्टर, हिंदुस्तान फीड्सचं हे स्टार्टर पशुखाद्य असेल ते वापरलं। 8 ते 12 महिन्याच्या कालवडींना आपण ग्रोवर हे पशुखाद्य दिलं। त्यानंतर 9व्या महिन्यात आपण वात्सल्य हे पशुखाद्य वापरलं गायींना। त्याचा फायदा एक झाला की एका वर्षामध्ये कालवडींचं वजन 300 ते 350 प्लस झालं आणि 10व्या-11व्या महिन्यापासून माझावर कालवडी आल्या आणि आपण त्या 13-14 महिन्यात 350 प्लस वजन झाल्यावर त्यांची AI केली। गोट्यामध्ये जे शेण आहे त्याच्यापासून आपण बायोगॅस निर्मिती प्रकल्प केला आणि त्याच्यामुळं आपल्याला जो दररोज लागणारा गॅस होता तो मिळायला लागला आणि गेली 10 वर्ष झाला आपल्याला सातत्यानं गॅसचा पुरवठा होतोय। आपल्या गोट्यामधील जे गायी होत्या त्या 18 ते 20 लिटरच्या गायी होत्या। असा आपण निर्णय घेतला की बाहेर राज्यातून गायी आणायच्या। पंजाबवरून आपण 10 गायी आणल्या, पण असं झालं की ते आपल्या वातावरणाला आणि त्यांना ट्रॅव्हिंगचा ट्रेस आल्यामुळे ते आपल्यात सूट झाले नाहीत आणि त्यानंतर आमचं आर्थिक नुकसान झालं। त्याच्यामुळं आम्ही आपल्या गोट्यावरच इम्पोर्टेड सिमनच्या कालवडी तयार केल्या आणि त्या पहिल्या वेतामध्ये आता 25 ते 28 लिटरपर्यंत दुधावर आहे। हा दूध व्यवसाय करत असताना आमच्या फार्माला 2011 साली सोलापूर जिल्ह्याचा आदर्श जीवन गौरव पुरस्कार मिळाला। त्याच्यामुळे आम्हाला रोजच्या कार्यास प्रेरणा मिळाली। नवीन दूध व्यवसाय करणाऱ्याला माझं एकच सांगणं असेल की बाहेर राज्यातून किंवा बाहेरून गायी आणण्यापेक्षा आपल्याच गोट्यावर चांगल्या प्रतीचं, चांगल्या अनुवंशिकतेचं सिमेंट्स वापरून आपल्या घरीच कालवडी तयार करा। त्याच्यामुळे तुम्हाला जो आर्थिक नफा आहे त्याच्यामध्ये वाढ होईल।